आता आम्ही तुम्हाला बनवा बनवी या सेगमेंटमध्ये घेऊन जात आहोत. बनवा बनवीमध्ये कसं असतं की काही लोकांना पदार्थ करता येतात, ज्याला आपण आजकाल म्हणतो की पदार्थ बनवता येतात काही लोकांना ती येत नाहीत. मग ते अशा वेळेला माणसांना बनवतात. मी जे केलं ते तर उत्तम होतं, तुला खायची अक्कल नाही. तर ह्या सेगमेंटमध्ये साधारण तुम्हाला आता घेऊन जायचं आहे. इथे फक्त एक गंमत आहे, तुम्ही खूप एकमेकांना कॉपरेट करत काम करता, पण इथे स्पर्धा होणार आहे. कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला दोघांनाही करायची आहे तांदळाची भाकरी रीतसर थापून परातीमध्ये, आणि छान भाकरी गोल झाली पाहिजे, अशी खरपूस झाली पाहिजे. फक्त तांदळाची नाही, तुम्हाला दोघांनाही करायची आहे ज्वारीची भाकरी. वाव, ओके, अशी भाकरी करतो की तू भाकरी केल्यावर असं करशील. हे झालं तुझं, याचं काय तिथे मी असं करेन. तर ज्वारीची भाकरी तुम्हाला करायची आहे, थापून करायची आहे. कळलं? मला एकच म्हणायचंय, ऑल द बेस्ट. करा. तुमची वेळ सुरू होतीये 3, 2, 1 आता. मला अर्धा तर दे. वेळ सुरू झाली, तुम्ही चर्चा का करता? अर्धा घेतला. अंगठ्या बिंगठ्या सगळ्या काढून ठेवलं. बाय द वे, वेळेत करायचं, तुमची वेळ सुरू झाली. बापरे, चला. अंगठ्या काढण्यात दोघांचाही 1.5 मिनिटं गेलाय. आता अंगठ्या एवढाच वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. ओके डन. मयूर फक्त थांबलाय, ते मी करणार आहे. हे काय फालतूगिरी आहे? कॉपी करणार आहे तो. ठीक आहे ना. अरे माझं आयुष्य गेलं कॉपी करण्यात. काय सांगतो मग तुला त्याच्यापेक्षा लवकर करायची आहे, तुला माहिती आहे ना. ते होईल. हा ठीक आहे, पण आपण तवा तापट कुठे ठेवलाय? ते मी करतो ना. बरं, एक माहिती म्हणून सांगतो दोन्ही भावांना. भाकरी थापून करताना त्याच्यामध्ये तेलाचा वापर होतच नाही. भाकरी ही पाण्यावरती छान थापली जाते आणि त्याला पाणी लावून ते तव्यावरती. ठीक आहे, आता करा तुम्ही. मग तू गाईड तर कर. बाकी काही नाही, तुमची भाकरी फार तर फार काय करेल, ग्लो करेल. पीठ जास्त पाहिजे. तर मला काय विचारतोय? तो स्पर्धक आहे तुझा. हा. तुमच्या लक्षात येते का, तुम्ही दोघेही एकमेकांचं बघून करताय. हो. मी माझं काम केलंय, तवे तापत ठेवलेले आहेत. हे काय केलंस? त्याच्या परत इतका पाणी सांडलं. त्याला पण थोडं पाणी लागेल ना म्हणून. मी हे काय करतोय? हा मग ज्वारीचं थालपीठ नाही करायचंय, ज्वारीची भाकरी. खतरनाक. क्या बात आहे मम्मी. अरे जो अभिमान तुमच्या आयुष्यात डोळ्यात दाटला होता पहिली रेसिपी बघून, तो सगळा अश्रूंच्या वाटे गळून पडेल असं मला वाटायला लागलं. असंही करा, असंही करा. हे मी असं बघितलंय लोकांना करताना, त्यामुळे मी नाही तव्यावर करायचं नाही. तव्यावर नाही हे करत. तू बघ ना करून तव्यावर एकदा. टाकलाय ना? हा, फक्त करूनच बघ. पण ही काय भाकरी आहे? ज्वारीचे अनारसे तयार होत आहेत. अरे पण हे भाकरी म्हणजे हे काय करतोयस तू? अरे यार, मला त्याच्यापेक्षा तरी बरं आहे. पण तू मला बघून करावं. त्याच्या भाकरीला किमान आकार तरी येतोय. तुझी भाकरी अजून गोळा स्वरूपातच आहे. येते त्याने किमान गोळाबेरीज तरी केली आहे. बरं, तुम्हाला याची कल्पना आहे ना, तुमची वेळ केव्हा संपली आहे? हो. आता हा फक्त टाइमपास उरलाय. मयुरेश साधारण बरोबर करायला लागलाय बरं का आता. हा, टाक आता तव्यावर. क्या बात आहे यार मनमीत. केली बा पोराने भाकरी मस्त. मयूर कमॉन यार मयुरेश, पुढे गेले रेस. अरे काय करायचं या भाकरीचं? एवढ्या वेळात तर शेतात ज्वारी सुद्धा उगवली. गोल पाहिजे ना, थांब ना. तुला सांगतोय टाक टाक टाक. झाला कार्यक्रम. हे काय झालं आता, 2 वेगवेगळ्या नाटकाचे 2 वेगवेगळे अंक जोडण्यासारखं आहे. ऑल द बेस्टचा पहिला आणि कुटुंब कीर्तनचा दुसरा. पॅचवर्क चालूच आहे. अरे तुझी जळती आहे त्याचं काय? नाही माझी परफेक्ट आहे, झालेली आहे माझी भाकरी. गॅस बंद करू. ही परफेक्ट आहे का? छान. नाही का? सांग ना, म्हणावंच लागेल ना आता. आता काय परतच ठेवतो काय गॅसवर? आता
याच्यात काय टाकायचं डायरेक्ट? त्याच्यात ते परतायचं. ही अशी टाक. अरे हे काय करताय? क्या बात आहे. किती सुंदर फाटली ती. भाकरीची भेळ तुम्ही आजपर्यंत बघितलेली नसेल, आज तुम्ही बघताय भाकरीची भेळ. हो, तिकडे भाकरीचा रगडाही मी पाहतोच. अरे ह्या दोन भावांच्या घरामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल कशी मुलगी यांच्या घरात द्यायला पाहिजे ते. आता 10 सेकंद राहिली आहेत बरं का तू तुमच्या. हे सगळं पण ह्याचे पण पॉइंट आहेत का? कशाचे? हे जे मी करतोय त्याचे हे बघ. हो, त्याचे -10. त्यातलं ते थोडंफार. ओ, ही भाकरी भाई अशीच दिसते 3 वेळा पलट. बघ ना यार. हो. ही चेहराच तिला बदलत किती नाही. वेळेला पलटलं तरी ती तशीच आहे. मेकअप आर्टिस्ट टचअप करून घे भाकरी. झालं, वेळ संपली तुझी बंधू. अरे संपली भाई, ती भाकरी वारली आता. हो, चला चला एकदा ते माझ्यासारखं करायचं तुला. दादा हात काढा बाजूला, थोडं बाजूला हो. ओ तुझे -10 झाले होते, त्याचे -20. म्हणून तर करायला लावलं मी तुला. चला. येस. छान. वा 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 वा. ज्वारीचं हे रूप या दोन भावंडांच्या कष्टामुळे साध्य झालं. लहान भावाची कुठली आणि मोठ्या भावाची कुठली हे आता मला खाऊन ठरवायचं आहे. याचा मला फार आनंद आहे. पण जोक सपाट, तुम्ही भाकरी थापून भाकरी करायचा प्रयत्न केलात. कमाल. तुम्ही आल्यामुळे आजचा भाग फार इंटरेस्टिंग झाला, मजेशीर झाला. आणि नाटकवाले असल्यामुळे गप्पा तर काय रंगणार होत्याच, त्याही गप्पा रंगल्या. मजा आली. थँक्यू सो मच मंडळी. आता यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. रस्त्यावरची धूळ आणि प्रदूषण पाहता केसांची काळजी घेणं फार कठीण असतं, पण आता निरोगी केसांसाठी माझी आणि प्रत्येकाची निवड आहे कृपा हेअर टॉनिक. कारण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. ब्राह्मी, आवळा, वडाच्या पारंब्या, मेहंदी अशा ताज्या वनस्पतींपासून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं गेली 40 वर्ष आणि कुटुंबांचा विश्वास आहे याच्यावरती. केस गळणं, कोंडा, चाई याच्यावरती अत्यंत उपयोगी कृपा हेअर टॉनिक. केसांची काळजी घेणारा आयुर्वेदिक फंडा. प्लीज घेऊन या. आता मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुमचं नातं फार इंटरेस्टिंग आहे. भावांचं असलं तरी त्याच्यामध्ये एक मैत्री आहे. पण एकमेकांना तुम्हाला आज या भाकरीची शपथ घेऊन वचन द्यायचं आहे. ते काही असू शकतं. उदाहरणार्थ, सहकलाकार म्हणून मी इथून पुढे ठरलेलंच काम करीन, उत्स्फूर्त काम करणार नाही, किंवा तू जरी चुकलास तरी मी फार चिडणार नाही, या पद्धतीचं. भाकरीची आणि तुमच्या फेवरेट शिऱ्याची शपथ तुम्हाला घ्यायची आहे. चला घ्या आणि वचन द्या एकमेकांना. पण तू माझा लाडका को ऍक्टर आहेस, त्यामुळे जसे आजपर्यंत आपण प्रत्येक प्रयोग हा बेंबीच्या देठातून एनर्जी आणून सगळी आपल्या अंगातली ताकद, सगळा जीव लावून प्रयोग जसा करतो, तसा तुझ्याबरोबरचा असलेला प्रत्येक प्रयोग माझा तसाच असणार. 1% पण कमी मनमीत तुला कुठल्याही प्रयोगात दिसणार नाही. दॅट्स अ प्रॉमिस. क्या बात आहे, कमाल. आणि आता वचन तुला द्यायचंय. मला तुला खूप मोठं होताना पाहायचंय, खूप मोठा कलाकार हो आणि जग जिंक. आणि मी नटराजाचरणी प्रार्थना करतो की त्यावेळेला तू तर असशीलच धडधाकट, पण ते सगळं बघायला, तुझ्याबरोबर अनुभवायला आणि तुझ्याबरोबर काम करायला मला धडधाकट ठेव, जेणेकरून मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर काम करत राहीन. म्हणजे इन शॉर्ट ही भाकरी आपण खायची नाही. नाही खाऊया ना. धडधाकट कसं राहणार? वा वा, कमाल.